काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना उदय सामंत यांनी शिवसेना प्रवेशाची ऑफर दिलेली आहे। नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगर नंतर आता थेट वडेट्टीवार यांना ऑफर आलेली आहे आणि त्यामुळे विविध चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि यानंतर स्वतः विजय वडेट्टीवार यांनी याबाबत ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता शिवसेनेने थेट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विजय वडेट्टीवार आमचे चांगले मित्र आहेत, ते विदर्भातील ताकदवान नेते आहेत, ते शिवसेनेत आल्यास आनंदच आहे असं वक्तव्य शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केलंय। शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांचं स्वागतच असल्याचं सामंत म्हणाले। तो आमदारांचीच जर इच्छा असेल, महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व स्वीकारायचं आहे, तर मग ते आम्ही का नाकारावं? आणि त्याच्यासाठी ते जर पक्षामध्ये येणार असतील तर त्यांना येऊ नका म्हणून का सांगावं? पण ही परिस्थिती आणि हे वातावरण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेलं आहे, हे नाकारता येत नाही। विजय वडेट्टीवार हे अतिशय आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील अतिशय जवळचे मित्र आहेत। पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही, पण विजय वडेट्टीवारांसारखा विदर्भातला एक ताकदीचा नेता, लोकांमधला नेता, ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे, यांनी जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद असणारा मी असेल, कारण मी विजय वडेट्टीवार साहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे। उदय सामंत यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या, त्यामुळे स्वतः विजय वडेट्टीवार यांनीच या सर्व चर्चांवर पडदा टाकलाय। महायुती सरकारच्या अपयशावर बोट ठेवलं की माझ्या विरोधात अशा अफवा उठवल्या जातात असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी या विषयातील हवाच काढून टाकली आहे। मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केलाय। महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला की काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचं काम करत असतात। शिंदे गटात जाणार का, पक्षप्रवेश करणार का, कुणाला भेटले का, अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जातात। माझी भूमिका स्पष्ट आहे, मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे। पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ट्विट विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आलंय। शिवसेनेत सर्वांना घ्या, त्यामुळे पक्षाची ताकद वाढेल असं शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर शिवसेना क्रमांक 1चा पक्ष झाल्यास एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा असल्याचंही शिरसाट यांनी बोलून दाखवलंय। आता हे सर्वजण येणार आहेत, मी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आता हे सगळे जे काही येतात त्यांना निश्चित आपल्याकडे घ्या, परंतु हे घेत असताना निश्चित आपल्या पक्षाची ताकद वाढणार आहे, पक्ष मजबूत होणार आहे। तुमच्या नेतृत्वाचा कस खऱ्या अर्थानं लावताना आम्ही तुमच्या सर्वजण सोबत आहोतच आहोत, परंतु भविष्यामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष व्हावा आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत असे आमच्या आजच तुम्हाला शुभेच्छा आहेत। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर ऑपरेशन 2.0च्या चर्चा सुरू झाल्या, त्यातच आता थेट विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेनं ऑफर दिली आहे। मात्र या केवळ अफवा असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगून टाकलंय, त्यामुळे तुर्तास तरी या चर्चांवर पडदा पडलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।